नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत ग्रीन एकर्स वाघबीळ ठाणे पश्चिम या परिसरामध्ये आणि इथल्या दोन वहिनी म्हणजे एक वहिनी आणि एक सासूबाई अशा या दोघी आज या खेळात सहभागी होणार आहेत आणि आपण बघणार आहोत की सासूबाई जिंकणार की सोनबाई. कारण आपण बघितलं यापूर्वी दोन्हीही भागामध्ये सासूबाईंनी आघाडी घेतलेली. प्रज्ञा देवकर आणि सविता देवकर. माझी सून म्हणजे माझी मुलगी. माझ्यासाठी माझ्या सासूबाई म्हणजे माझ्या आई. लग्नामध्ये पारंपरिक दागिने घातलेच पाहिजे. लग्नामध्ये सगळेच दागिने घालणे गरजेचे नाहीये. आजची पैठणी मीच जिंकणार. आजची पैठणी मीच जिंकणार. चला आज काय होतं बघूया. सुरुवात करूया. नमस्कार. 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 हे काय तुम्ही आधी आयडिया आहे बघा. हे दिलं की सासूबाईला काय बोलणार नाही. आता मला दोघींना एक अक्षर देणार. तुमच्या दोघींपैकी कोण सगळ्यात आधी उखाणा सुरू करतं ते मला बघायचं. अक्षर देतो स. स. सर्व जमले घरी. विजयरावांचे नाव घेते. होम मिनिस्टर आले दारी. अभिनंदन. मोठी ओवाळणी थँक्यू. आणि ही तुम्हाला अभिनंदन. आता ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर. हा मुलगा श्रीहान. या माझ्या सासूबाई. हे सासरे. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. ती माझी दीदी आणि ते भाऊजी. नमस्कार. ह्या मामी. नमस्कार. आणि त्या माझ्या नणंद आहे. नमस्कार. आणि हा काकू आहे. नमस्कार. चला अशा तऱ्हेने सगळ्यांची ओळख झाली. सुरुवात तर झालेली आहे. पहिल्याच चेंडूवरती षटकार सासूबाईंनी ठोकलेला आहे. काय हरकत नाही. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी 2 टीम तयार करणार. त्याच्यामध्ये तुमच्या टीम मध्ये असणार तुमचे चिरंजीव आणि तुमच्या बरोबर असणार तुमचे सासरे. थोडीशी टीम चुकीची वाटते इथे. कारण माझ्या आणि माझ्या आईचं कधी जमत नाही. हीच तर मजा आहे. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 सुरुवातीलाच आल्याबरोबर औक्षण करताना गट चुकलेत असं का म्हटलं? आतापर्यंत असं होतं घरात की 1 vs 3 ही अशी आमच्याकडे कॉम्पिटिशन चालते. अच्छा. कुठलाही मुद्दा असेल आईच्या बाजूने ती दोघे उभे राहणार आणि मी एकटा विरोधी. त्याकरता कुठेतरी असं वाटत होतं की आई माझ्या कायम विरोधी. बेटर होतं की मी तिकडे असतो आणि बाबा इथे असते. नाही म्हणून एवढ्यासाठी मला जाणून घ्यायचंय की काय हे खरंय का? हा काय म्हणाला म्हणजे पतिदेव जे काय म्हणाले बरोबर आहे. आई कसा आहे स्वभाव? तापट. मुलगा तापट आहे. अच्छा अच्छा. आणि सुनबाई? सुनबाई एकदम शांत. एकदम शांत. वा बरं गोळात घेतलंय सासूबाई. खरंय ते. काय खरंय? बरं सासरे बघ तुम्ही सांगा यांचा स्वभाव कसा आहे? तसं स्वभाव चांगला आहे. स्वतःच काय स्वतःच माझंच सगळं बरोबर आहे. बरोबर आहे असं म्हणतो. तुमचं सगळं खरं. त्यामुळेच आमची भांडण होतात. मी जे काय बोलते ना त्या लोकांना पटतच नाही. पटतच नाही का? ते म्हणतात नाही तुझं चूक आहे आमचंच खरं. मी म्हणते माझंच खरं. अंताक्षरीच चालते यांच्याकडे. तुम्हाला असं कधी वाटतं का की तुमचंच खरं? वाटून उपयोग नाही. पण काय वाटून उपयोग नाही का? होता तुम्ही काय असं म्हणाले? माझ्याजवळ काय त्यांच्याजवळ नाही. त्यांच्या मिस्टर माझ्या बाबतीत ते सांगते काय की वाटून उपयोग नाही. शेवटी मी माझं खरं करतो. हो असं आहे. हा. बरं तुमचं जमलं कसं? अरेंज मॅरेज आहे आमचं. कुठे झाला कार्यक्रम बघण्याचा? शिवाजी पार्कला. आणि तिथेच लग्न ठरलं? नक्की झालं? नाही. मग मी सांगितलं अजून मला एकदा भेटायचंय. मला एक 5 मिनिटाच्या भेटीत किंवा 10 मिनिटाच्या भेटीत काही एक ठरवण्याची मनस्थिती नव्हती की रादर फर्स्ट टाइम एखाद्या मुलीला भेटत होतं. फर्स्ट टाइम एका कोपऱ्यात जाऊन बसायला लावलं होतं आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला माझा कॉन्फिडन्स लो होता आणि तिचा कॉन्फिडन्स एकदम हाय होता. कारण जागा बसायचं कुठे हे पहिला तिने दाखवलं होतं मला. त्याच्यामुळे पहिला मनात एक शंका की बाबा ही मुलगी बऱ्याचदा इथे बसायला आली होती की काय. त्याच्यामुळे एक भीती राहत होती. तिचं जॉब ऍक्च्युली तिकडेच असल्यामुळे तिला तो एरिया पूर्ण माहित होता. त्याच्यानंतर एकदा बोलल्यानंतर एक ट्युनिंग जमत होतं. आणि याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीने माझ्या आई वडिलांचं लग्न जमवलं त्याच व्यक्तीने आमच्या दोघांचं लग्न जमवलं. काय योगा योगा आहे. किती वर्ष झालं लग्नाला? 36. काय आकडा पण आहे 36. छान आहे. 36 वर्ष झाली. 36 वर्ष कोण कोणाला समजून घेतंय तुमच्या दोघांपैकी? आई
मिस्टर मला समजून घेता येतं. हो काय हो खरं आहे, असंच आहे. बरोबर आहे. असंच आहे. असंच आहे. या चर्चा अशाच सुरू राहणार. पण या आता या समोर टिपॉयवरती काही वस्तू आहेत. त्या वस्तूमध्ये ज्यांच्याबद्दल विचारीन त्यांच्याबद्दल सांगायचं की या वस्तूतला कुठल्या गुणांशी त्या व्यक्तीचं नातं जुळत आहे. उघडू? सगळ्यात आधी कोण सांगणार, तुम्ही की तुम्ही? सुनेबद्दल तुम्ही सांगा. ह्यामध्ये सून कशी आहे? हा नाहीतर गोड काहीच नाही. गोड काहीच नाहीये. अरे प्रॉब्लेमच आहे. तुम्हाला म्हणायचं सून चला गाजर गोड आहे असं समजलं तर मग गाजरासारखी. गाजरासारखी आहे. गाजराच्या हलव्यासारखी. गाजराच्या हलव्यासारखी सून आहे. मला वाटलं गाजरासारखी, वाजली तर वाजली नाही तर. बर तुम्हाला काय वाटतं आता गाजर बाद झाला? आता सांगा सासूबाई कशा आहे? किंवा तुम्ही नंतर सांगा. तुम्ही सांगा सासूबाई कशा आहे? आवळ्यासारखी. आवळ्यासारखी आहे. आंबट का? आंबट तुरट. तुरट आहे. म्हणजे एकदम गोड पण नाही, आंबट पण आहे. आंबट. बरं. चला हे पण बाद झालं. आता तुम्ही सांगा सासूबाई. चिंचेसारखी चटपटी. हा चिंचेसारख्या चटपटीत हा. आहे. चला चिंच बाद झाली. मी या 3 गोष्टीपैकी कांदा सांगेन, कारण कांद्याशिवाय जेवणाला चव येत नाही. तसं आमच्या ह्या फॅमिलीमध्ये तिच्यामुळे खरी तर चव आली. ह्यांच्याबद्दल सांगता. तिच्याबद्दल, सुनेबद्दल. ह्या कांदा आहे. हो. म्हणजे सगळं डोळ्यात पाणी असतं का? एक्झॅक्ट. अगदी म्हणजे हो? बरोबर. काय सतत म्हणजे डोळ्यात पाणी हा. का हो? इतकं प्रेम करतात घरातले सगळे म्हणून तुम्हाला वाईट वाटतं. वाईट. चला हा कांदा तुम्ही. हा. तर तुम्ही सांगा याच्यातल्या आई कुठली? मिरची. तेच सांग, कारण कडू तर नाहीये नक्की. हा. जसं आता असं म्हणतं की एखादी चटणी करताना मिरची शिवाय चव येत नाही, तसा थोडासा तिखटपणा आहे. आहे. बरं तुमच्यासाठी जर हे विचारलं सगळं तर मुलगा कसा आहे असं सांगा. थांबा. म्हणजे हे बघा हे परत ठेवतो हा सगळं. हे आवळे पण ठेवला इथे आणि हे. आणि आता सांगा मुलगा कसा आहे? अगदी खरं उत्तर द्यायचं. एकच सांगणार ती, जे उरलं होतं तीच सांगणार. ठरलं? हा काय हो? कारल्यासारखाच आहे, कडू कडू. हीच नात्यातली गंमत आहे आणि ही नाती अशीच घट्ट राहावीत. यानंतर मी काही प्रश्न विचारणार. पहिला प्रश्न, चला बघूया आता यापासून कोण गुणांची आघाडी घ्यायला सुरुवात करणार. सुनबाईंना पहिला प्रश्न आहे. सासूबाईंच्या बाहेरच्या कोणत्या व्यक्तीशी सासूबाई खूप क्लोज आहे? मामा आता. मामा. नाही. मामी. मामी. स्फूर्ती ना त्यांचं नाव. त्यामुळे चला एक गुण तुमचा गेला. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुम्ही सांगा सुनबाई त्यांच्या माहेरच्या कोणत्या व्यक्तीशी खूप क्लोज आहे? आंटी. नाही. कोण? गिरीश. गिरीश. भाऊ गिरीश. चला त्यामुळे आतापर्यंत गुणसंख्या आहे 0. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न यांच्याबद्दल. सुनबाईला कुठे फिरायला जायची इच्छा आहे? तिकडे नका बघू. काश्मीर. काश्मीर. बरोबर उत्तर. वा चला एक गुण मिळाला तुमच्या गटाकडे. 1 गुण. अभिनंदन. आता यानंतर अरे. तुम्ही सांगा सासूबाईंचा खूप आवडीचा पदार्थ कोणता? गोड पदार्थ. गोड पदार्थ. पुरणपोळी. पुरणपोळी. अभिनंदन. चला एक गुण झालेले आहेत. आणि आता आघाडी घेणं की बरोबरी राखणं या दोघांच्या हातात आहे. त्यामुळे सासरे बुवा तुम्ही सांगा. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुमच्या पत्नीला कधी फिरायला जायला आवडेल असं भारतातलं ठिकाण कोणतं? अभिनंदन. चला उत्तर बरोबर. त्यामुळे आता 2 गुण झालेले आहेत तिकडे आणि इथे 1 गुण आहे. आता मला बघायचं आईला 1 गुण तो मुलगा मिळवून देणार आहे का? हे कारण आत्ताच देतो त्यांना. आणि प्रश्न आहे तुमच्या पत्नीला तुम्ही बनवलेला कोणता पदार्थ खूप आवडला होता? लापशीचा शिरा होता. अभिनंदन. उत्तर बरोबर.